गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपली सुरुवात झालेली आहे. इकडे आरती भाकरी करती. महाराजचं चाललंय तोंड धुवायचं काम. आणि पहिलवान काय करतोय लहान? काय भाऊ? काय आमचा भेड्या भाऊ आणि मी दात इतकी दाटून पहिलवान का ग माय? अगं माय तो तोंड धुत ना का ग? मी थुवानी तोंड धुतलं बस. आमचा सक्षम. मित्रांनो आता आलो मी पायी चाललो वावरामध्ये. आज जरा यावं म्हटलं पायी रोज गाडी होऊ शकता जरा चालत पण यावं म्हटलं, पाय मोकळे होतील. हे वातावरण आसपासचं एकदम सुंदर दिसत आहे सगळंच. इथून भट्टी मोकळी केली, आता साफसफाई करावं लागेल. एखादा माणूस पाहावा लागेल, एक लेबर आला की एक दिवसात पुरी साफसफाई करून टाकीन ते. आपली मक्का कशी झाली मला डांगराच्या वेळेला दाखायचेच राहिले आपण लावलेले कसे झाले कसे नाही. इथं खूप लेट लावले होते आपण, होऊ शकता. कसं झालंय डांगराचं वेल एक नंबर. मागं आपण पेरली होती मक्काई, पेरली होती म्हणजे आपण शिकून दिली ती ना ट्रॅक्टर बोलवून याच्यावर वखर फिरवून घेतलं होतं. थोडी पिवळी झाली, मग तिला युरिया ते मारून करू जरा व्यवस्थित खट्टे टाकून. जास्त पाणी तुंबते नाही त्याच्यामुळं, बाकी काय नाही. इकडं पण गवत झालं, आता होऊनच दिलं ते. आपल्या कालवडीनं काम मेन थोडं मोठं झालं का पण घ्यायचं रोज 2-2 वाजे. हा स्टार्टिंगचा वेळ आपला बघा किती मोठा झाला, किती मोठा वेळ झाला आम्हाला. स्टार्टिंग आहे हा, बघितलं किती मोठा झाला. इथं होता तो ते काय पप्पाने काय बांधली होती तर तिने खाऊन घेतलं. हा एक, तिकडं एक, वरती एक आहेत अशी. आता आपण आपल्या कालवडीनं चारा टाकलाय. आता जाऊ घरी. पाणी तर काही प्यायलं नाही, चारा ते खाल्ल्यावर नंतर पाणी पितील. रोजी आपण लावलेले नारळाचे झाडं बघू शकता. इथं आहे केशर आंब्याची झाडं. हे एक नारळाचं झाड, 2 नारळाची झाडे आणि 3 केशर आंब्याची झाडे लावलीत आपण. चालू 9 फुटायचं काम. ज्यावेळेस हे शेंडा फोडतील त्यावेळेस समजायचं की आपलं काम सक्सेस झालेलं आहे. आपले झाडे वाढीला लागलेले. ज्यांना 9 नाही फुटली ते वाळून जातील असं समजायचं. हे पण त्या प्रोग्रेसमध्ये, हे पण झाड त्या प्रोग्रेसमध्ये दिसतंय मला. हे पण त्या प्रोग्रेसमध्ये. शेंडा जरा खाली वाकला, याला असं मोठा बांब बनवून असं बांधावं लागेल. आपलं पेरूचे झाड. पेरू तर फार साईज कमी आहे पेरूची, मागच्या वर्षी खूप मोठी साईज होती. चाललं मामाच वखर आणायचं काम. उभटी हा घ्या उभटी. मामाच्या बैल लय जाम आहे. दन उभा राहून उभटी चालत. जोड बी एक नंबर आहे मामाची. फुल सीझन चालू आहे मामाचा आता. हे वखरचं फुल सीझन चालू आहे. चालत चालू द्या वजा वजा. फॅमिली तुम्ही बघू शकता, एक आयरन आहे आपली. ही गायरनची पट्टी लगावत झालं याच्यात लवकरच पाळी मारावं लागेल, वखरून घ्यावं लागेल. आता इथं दोरीवर सरकी लावली होती आपण. आपले वडील हे थोड्या फांद्या ते काढायच्या झाडाच्या, हे बी काढून घेऊ. हे पुरं गायरन आहे इकडं. चांगली झाड चोडाचं काम चालू आहे.
सगळं झाड तोडून किती मोठं होतं तुम्ही पाहिलं असं. हे इकडं टाकलं असं, बकऱ्या ते येतात वर आपला माल खातात, त्याच्यामुळं असं दिलं आपण टाकून. या दोन्ही बाटल्यात आपण संगच घरून पाणी भरून आणलं होतं, पण स्प्राईटच्या बाटलीतलं पाणी आहे ना एकदम साधं, एकदम कोमट झालं होतं, म्हणजे नॉर्मल एकदम. आणि हे जे लावलेलं आहे ना कापड लावलेली बाटली, ह्याच्यातलं पाणी एकदम थंड, फ्रीजमधल्या पाण्यासारखं थंड झालं. एवढा बदल आहे पाण्यात. आपला पट्टा वखर हानी ना, वाखरावाला काही यायना नाही हो, काही ना काही जुगाड करून येतात, नाशिक मारून देऊ याच्यामध्ये. सरकी थोडी पिवळी पडल्यावानी झाली, विचार औषध मारावं लागणार. तिथं सगळ्यात माग आपलंच इकडलं वावर राहिलं, तिकडं आहे चकचक, इकडं लवकर येणं नाही झालं. करून घेऊ याला बी 1-2 दिवसात ॲडजस्टमेंट सगळं. आरतीचा स्वयंपाक चाललाय चुलीवरती. तर आज चाललाय चुलीवरती स्वयंपाक, बाजरीच्या भाकरी आणि हे काय मुरकुल बी तळायचे आज. त्यानंतर चुलीवरती स्वयंपाक चाललाय आरतीचा. काय भाजी आरती आज? अंड्याची भाजी का आज? इकडं कांदा बिंदा भाजलाय चुलीमध्ये, भाजून आहे आज.